कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। छत्रपती शिवाजी महाराज जलसागरामध्ये मुबलक पाणी साठा आहे। पिण्याचं पाणी, वीज निर्मितीचा प्रश्न निकाली सुद्धा आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या कोयना धरणात पाणी किती आहे, पाणी लवकर साठलं पाहिजे आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, वीज निर्मितीचा प्रश्न असेल, हा केव्हा सुटेल अशी प्रतीक्षा लागलेली होती। मात्र कोयना धरण आता 92 टीएमसी भरलेला आहे, त्यामुळं सिंचन, वीज निर्मिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकामी झालेला आहे। या सगळ्या परिस्थितीकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे डोळे लागलेले होते, व्यावसायिकांचे डोळे लागलेले होते। मात्र आता धरण आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे, ते कोयना धरणाचं भरतीच्या दिशेने चालू आहे। 4 ते 5 टीएमसी पाणी आहे ते या कोयना धरणामध्ये येत आहे। त्याच्यामुळं धरण भरण्यासाठी आता काही 11 ते 12 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, ती या निमित्तानं आपल्याला समोर आलेले दिसते। यंदा चांगला उशिरा पाऊस झाला, मात्र लेट पण थेट पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी आता बळीराजा सुखावला गेलेला आहे। अनेक ठिकाणी या परिसरामध्ये भात शेतीचं मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, ती देखील या ठिकाणी आता झालेली पाहायला मिळते। आणि ह्या सर्व ज्या काही हा जो वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय की पर्जन्यमान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि येणाऱ्या काळात धरण भरण्यास 4 ते 5 दिवस पाऊस असाच राहिला तर धरण भरू शकतं। त्यामुळं या ठिकाणी चांगला पाऊस पडावा हीच अपेक्षा आहे, ती या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।